नमस्कार। तर आजच्या गृहिणींसाठी फायद्याच्या किचन टिप्स, ह्या किचन टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा फायदाच होणार आहे आणि तुमचा पदार्थ पण छान राहणार आहे। तर पहिली टिप आहे, दुधाचे विरजण घट्ट बनण्यासाठी दुधाच्या विरजणावर तुरटी फिरवावी, म्हणजे विरजण अगदी घट्ट बनलं जातं। ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा। तर पुढची टिप आहे आपली लोण्यासंबंधित। लोणी जर कढवायला तुमच्याकडं सध्या वेळ नसेल किंवा नंतर कढवणार असाल तर लोणी तसंच ठेवलं तर त्याला आंबूस वास येतो। ते न होण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाका, म्हणजे लोण्याला आंबूस वास येणार नाही आणि ते फ्रेश राहील। पुढची टिप आहे, हिरव्या पालेभाज्यांचा रंग आहे तसाच राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्या शिजवताना त्याच्यावर झाकण न ठेवता शिजवाव्यात, म्हणजे त्यांचा रंग आहे तसाच राहतो। जर तुम्ही झाकण ठेवलं तर त्यांचा कलर कमी होतो, तर तसं न करता झाकण न ठेवताच हिरव्या पालेभाज्या शिजवाव्यात। पुढची टिप आहे आपली सफरचंदासंबंधित। सफरचंद आपण कापल्यावर ते काळी पडते आणि टेस्टला पण चांगले लागत नाही, तर तसे न होण्यासाठी सफरचंद कापल्यावर त्याच्यावर थोडेसे मीठ चोळून ठेवा, म्हणजे सफरचंद काळे पण पडणार नाही आणि टेस्टला पण छान लागेल। ह्या टिप नक्की फॉलो करा। पुढची टिप आहे आपली तांदळासंबंधित। जेव्हा आपण भात शिजवायचा असतो तेव्हा तांदूळ हा 4-5 वेळा छान धुवून घेतो, तर तसे न करता एकदा किंवा दोनदा तांदूळ धुवायचा, नाहीतर जास्त तांदूळ धुतल्यामुळे त्याच्यातले विटॅमिन बी हे कमी होते। ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि फॉलो करा। पुढची टिप आहे तूर डाळीसंबंधित। तूर डाळ शिजवताना त्याच्यात 1 चमचा खायचे तेल टाका, आणि म्हणजे तूर डाळ छानपैकी शिजली पण जाते आणि कुकरमध्ये तूर डाळ कधी उतू जाते, तर ते पण होत नाही। तेव्हा खायचे तेल 1 चमचा तूर डाळीमध्ये नक्की टाका। पुढची टिप आहे चपाती संबंधित। चपातीची कणिक मळताना किंवा भिजवताना त्याच्यात थोडासा दुधाचा वापर करा, म्हणजे चपातीची कणिक अगदी मऊसूत होते आणि चपाती बनवल्यावर पण ती मऊ राहते आणि टेस्टला अप्रतिम लागते। ह्या टिप नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुढची टिप आहे मसाले भातासंबंधित। मसाले भात आपण बनवला का तो 50% शिजत आला का त्याच्यात 1 चमचा साखर, 1 चमचा लिंबाचा रस आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकायचं, म्हणजे आपला मसाले भात टेस्टला अप्रतिम होतो आणि मोकळा, सुळसुळीत आणि चकचकीत होतो। पुढची टिप आहे पुरणपोळी संबंधित। पुरणपोळी भाजत आली का नंतर तिच्यावर साजूक तूप लावायचे, म्हणजे आपली पुरणपोळी पण एकदम टेस्टी बनते आणि खरपूस लागते खायला। तर ह्या टिप तुम्ही नक्की फॉलो करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुढची टिप आहे मुळ्यासंबंधित। मुळा आपण किसल्यावर त्या मुळा पाणी सोडतो, तर ते पाणी तुम्ही फेकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीची आमटी बनवल्यावर त्याच्यात टाका, त्यामुळे तुरीची डाळीची आमटी ही खूप छान बनते। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त टिप्ससोबत। तोपर्यंत बाय, थँक्यू।